दर्शको, सोलापूर शहरातील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात तब्बल 6 किलोचा कोंबडा आलेला आहे. त्याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल सर, या कोंबड्याचे वैशिष्ट्य काय आहे? सर याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं वजन 12 महिन्यात 6 किलो पर्यंत गेलेलं आहे, जे की नॉर्मल नाही. म्हणून आपण इथं हे प्रदर्शनात ठेवलेलं आहे. अशा एकूण किती कोंबड्या आहेत? असे कोंबड्या आपल्याकडे 8 ते 10 आहेत आणि कोंबड्या 25 ते 30 आहेत. कोंबडीचं वनराज क्रॉस आहे आणि प्युअर हा वनराज क्रॉस आहे. आणि कोंबड्या एक 20 एक येते कोंबड्या आपल्याकडे, ते 4-4.5 किलो पर्यंत जाते. अच्छा, हा, यांचं खाद्य काय आहे? खाद्य सगळं नॉर्मलच आहे, म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी. परत संध्याकाळचं झालं तर ह्याला फक्त एक्स्ट्रा दूध लागतं, बाकी असं एक्स्ट्रा वेगळं असं काय नाही. आणि बारामती ॲग्रोचं आपण फिनिशर हे चाललेलं आहे त्याला, एवढंच. आणि व्यवस्थित वेळोची वेळ त्याला लसीकरण झालेलं आहे, पूर्ण जे काय पाहिजे ते झालेलं आहे. त्यामुळं कुठला रोग नाही किंवा काय नाही. त्याला जी स्ट्रेंथ पाहिजे होती ती त्याला भेटलेली, त्यामुळे त्याचं वजन वाढलेलं. बाकी काय नाही, त्याला स्टेरॉइड नाही, काय नाही, काय नाही. हे खरेदीसाठी तुम्ही पुढे आणणार आहे का? हा, खरेदीसाठी चाललंय, आमचा प्रयत्न चालू आहे. अजून तर नाही चालू, पण चाललंय आमचं. ब्रीडिंगवर आम्ही काम करणार आहे. आता सरांबरोबर कॉन्टॅक्ट होतं, म्हणून एवढ्या लांबून आलोय आम्ही. शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांना हेच आवाहन करेल की आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ब्रीडवर काम केलं पाहिजे व आपल्याला कमी दिवसात जास्त उत्पादन कसं होईल हे बघितलं पाहिजे. असं नाही म्हणत मी की पूर्ण हायब्रिड केलं पाहिजे, पण कमी दिवसात जास्त उत्पादन कसं होईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांना.